आम्ही चाललो आता तारखेळ्याला शेतामध्ये. तर बघा मस्त शेतात चाललो आहे. मस्त रेल्वे रोड आहे. बाजरी बघा किती छान झालेली. तर बघा मस्त रेल्वे मुंबई इथे किती छान. इकडून आमचा रस्ता आहे. आता इथं रेल्वे गेट जवळ आम्ही थांबलेलो आहे. थांबावं लागतं रेल्वे गेट जवळ. खतम. A few moments later. लागलेल्या आहेत एका ठिकाणी भरपूर सारे कैरे. आम्ही मागे आलो होतो तेव्हा छोट्या छोट्या होत्या. आता बघा किती भारी झालेले. बघा किती कैऱ्या लागलेल्या आहेत. ते बघा किती कैऱ्या लागलेल्या आहेत. ताऊ कैरी तोडते. कोया करून करून हे काढते. कैरी तोडणार आहे. खूप कैरी तोडायचा प्रयत्न चालू आहे. आता मस्त झाडावर चढतोय. तर बघा ते उभे ताऊने बघा एक कैरी तोडली छानशी. कैरी तोडली तिने खूप छान. आम्ही मस्त शेतात एन्जॉय करायला आलो आज. पार्टी शेतामध्ये त्यासाठी आलेलो आहे. चला तर गुळ आणि तेलचा मस्त शिरा करायचा आहे. खूप छान असा शिरा करणार आहेत आम्ही. गावरानी पद्धतीने आपण शेतात आलोय. शेतासारखं मस्त छान वातावरण आहे. बघा मस्त जाड रवा घेऊन घेतलेला आहे ना. आपल्याला गुळाचा शिरा करायचा आहे ना, त्याच्यासाठी असं जाड रवा घ्यावा लागतो. जास्त नाही लावायचं. बघा आपण अर्धा किलो रवा करून घेणार आहे. पहिले बघा आपण मस्त नुसतं कोरडा रवा भाजून घेऊ. मस्त कढई तपली आपली. ती लोखंडाची असल्यामुळे ना पतली आहे, त्यामुळे मी कमी जाडवरतीच करत होते. दादूने जास्त जाड लावून दिली. बघा मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खूप जो चुल्यावरती ना जोऱ्याचा जाळ झाला तो. लाकडं कोरडी झालेली आहे, त्यामुळे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मला भाजताना सुद्धा त्रास होतो, एवढं जाळ चालू आहे मस्त. तर मस्त भाजून घेऊ आपण. तर बघा रवा किती छान भाजून घेतलेला आहे. मस्त त्याचा सुगंध येतोय. आता आपण काढून घेऊ. मस्त पाणी टाकून घेऊ आपण. थोडं पाणी टाकायचं, तेल टाकायचं आहे ना. जास्त रवा आहे त्याच्यामुळे गुळ बी चांगला आणि रवा बी. ते पाणी पण जास्त टाकून घ्यायचं आहे. मस्त असं लसलस शिरा करायचा आहे. आपण आता गुळ टाकून घेऊ. मस्त गोड शिरा करायचा आहे आपल्याला. तर बघा दाखवते तुम्हाला. एवढा गुळ टाकून घेतलेला आहे आणि मस्त आता गुळ पगळीन आपला छानसा शिरा करायचा आहे आपल्याला. बघा जाळ किती भारी लागलेला आहे. चुल्यावरती मस्त स्वयंपाक होतोय. रवा मस्त भाजून घेतला. रवा भाजलेला आहे. तर ते बसले. हो बसले. आणि आपली विलायची आणलेली आहे. बरीचशी टाकून घेतलेली आहे. मस्त विलायची टाकून घेते. घरूनच कुठून आणलेली होती. खाली दाखवून. तर बघा आता मस्त रवा टाकून घेऊ आपण. गरम झालेलं आहे पाणी. विलायची ते टाकलेलं आहे तर खूप छान सुगंध सुटलेला आहे. आणि गुळ पण आपला लाल जरक आहे बघा. आणि आपलं हे तेल आहे ना, तेल आता वरून टाकून देते मी. हे बघा एवढं मोठं तेल आणलेलं होतं. तर बघा मस्त तेल बी टाकून दिलं. रवाचा खूप छान असं सुगंध येतो आहे आपल्या. एवढं पाणी होतं पण जाड रवा आहे ना. तर आता हे गरम पाणी ना आपलं, हे गरम पाणी काढलेलं आहे हे टाकून देते. गरम पाणी काढलं हे टाकून देते मी आता.
गाणे नको म्हणजे आहे. पप्पा मला धरा ना. तर बघा मस्त कढाईवर शिरा झाला. अर्धा किलो रवाचा खूप छान झाला. म्हणजे बाकी जण तिकडे ते पाहुण्यांनी आता मक्काचा धंदा टाकला ना, तिकडे चालू आहे त्यांची धावपळ. तर वातावरण बदललं, लगेच तिकडे चालले गेले सगळेजण. तर चला बघा आपला रवा किती छान झालेला आहे. शेतातला गुळ तेलचा खूप छान झालेला आहे. तर त्यांना सांगते मी, ते खाऊन बघतील मग सांगतील तुम्हाला कसं झालेलं आहे. आवडलं असेल तर आमच्या शेतातली पार्टी कशी वाटली तुम्हाला. आणि शेतात येऊन खूप छान वाटतंय. आणि मस्त बघा शिरा वगैरे करून घेतला. मक्के भाजायचे होते आणि छान कैऱ्या तोडून आणल्या बघा. तर बघा किती भारी कैऱ्या आहेत. मस्त त्याचं थोडं घरी गेल्यावर लोणचं टाकणार आहे मी. तर चला आपला शिरा कसा झाला ते सांगते. दादू टेस्ट करून सांग रे बेटा कसं झाला. ए दादू गुड, व्हेरी गुड. हो चला ताऊन मी खाऊन घेते. या मग तुम्ही बी शिरा खायला. सगळ्यांनी आमच्या पार्टीमध्ये मस्त गरम गरम शिरा केलेला आहे छानसा असा शेतामध्ये. तर बघा मस्त शिरा झालेला आहे आपला. या मग सगळ्यांनी पार्टीला. आणि आमचा शिरा कसा झाला ते कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही बघा विहीर आहे. विहिरीमध्ये मस्त पाणी काढलं आम्ही. तर आता पार्टी झाली आमची. घरी चाललो आम्ही आता. तर सगळे ते एवढ्या कैऱ्या लागलेल्या आहेत ना, तुम्हाला दिसत नाही ते. तर आम्ही आता चाललो घरी. खूप छान मजा. हे बघा काकांच्या शेताकडून आम्ही आता चाललो इकडे. काकांच्या शेत आहे. तर बघा मस्त पपया लागलेल्या आहेत भरपूर. तुम्हाला दाखवते मी. खूप साऱ्या पपया लागलेल्या आहेत. आंबे लागलेले आहेत. आम्ही चाललो आहे आता रस्त्याने. इकडे रस्त्याने शेताकडे चाललो तिकडे. तर बघा मस्त असा मक्का जमा करून घेतलेला आहे. आणि पाहुण्यांनी सगळेजण मक्के जमा करताय. मक्का ते घ्यायचा धंदा चालू झाला आहे. त्यांनी चालू केलेला आहे. तर बघा पाहुणे जमा करताय. तर बाप्पा चरणी प्रार्थना करते त्यांच्या हाताला यश येवो. त्यांनी जर एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे त्यांना चांगला यश येवो. म्हणजे पावसामुळे जमा करावं लागतं, प्रगती हो. बाप्पा चरणी असल्यामुळे. आणि बघा मक्का जमा करून ठेवलेला आहे. इकडे पण इकडे पण झाकलेला आहे. आणि पावसामुळे थोडं जास्त आवडसावर करावं लागतं. बघा इकडे आणि वातावरण खराब असल्यामुळे जास्त धावपळ झाली. तर खूप छान असा बिझनेस चालू झालेला आहे त्यांचा. चालू झालेला आहे. कमी खर्चात झालेला आहे. क्विंटल मक्का घेतला गेला आहे. असं कोणीही करू शकतं. तर तुम्हाला पण अशी आयडिया येईल म्हणून आम्ही दाखवलेलं आहे. मक्का जमा कर बघा मस्त ताऊ पण जमा करते. दादू, तिचे पप्पा सगळेजण शेतात काका